नमस्कार, मी ऋषी करत मित्रांनो. RRB म्हणजेच रिजनल रूरल बँकमध्ये मेगा भरती निघालेली 9,900पेक्षा जास्त पदांसाठी ही भरती निघाली. जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. हा फॉर्म ऑनलाईन कशा पद्धतीने भरायचा आहे याची A to Z इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला असाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 10 पोस्ट देण्यात आलेले आहे. ऑफिस असिस्टंट ही 1 नंबरची पोस्ट आहे आणि 2 ते 10पर्यंत तुम्हाला ऑफिसर म्हणून पोस्ट आहे. आता 1 नंबरचं जो पोस्ट आहे त्या पोस्टसाठी तुम्हाला या ठिकाणी 1 नंबरची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. ऑफिस असिस्टंट म्हणून लिंक देण्यात आलेली आहे. नंतर तुम्हाला ऑफिसर म्हणून एक लिंक देण्यात आली आहे. 2 ते 10 पदासाठी तुम्हाला वेगळी लिंक आहे आणि पद नंबर 1साठी वेगळी लिंक. 2 ते 10साठी जी लिंक देण्यात आली आहे ती लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. ऑफिसर्स म्हणून या ठिकाणी तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने दोन्हीसुद्धा लिंक तुम्हाला देण्यात आलेले आहे. तुम्हाला जो फॉर्म भरायचा असेल त्या लिंकवरती तुम्ही या ठिकाणी क्लिक करायचं आहे. दोन्हीसुद्धा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. सर्वप्रथम काय करा, आता आपल्याला एका ठिकाणी असिस्टंटसाठी फॉर्म भरायचा आहे तर मी असिस्टंट पर्याय निवडतो आणि क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ या ठिकाणी वेट करायचं आहे. आता तुमचा फॉर्म या ठिकाणी सुरू झालेला आहे. सर्वप्रथम आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. फर्स्ट नेम या ठिकाणी फक्त तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे. कन्फर्म फर्स्ट नेममध्ये परत तुमचं नाव टाका. मिडल नेममध्ये वडिलांचं नाव. कन्फर्म मिडल नेममध्ये परत वडिलांचं नाव. लास्ट नेममध्ये आडनाव. कन्फर्म लास्ट नेममध्ये परत तुम्हाला तुमचं आडनाव टाकायचं. या पद्धतीने तुमचं व्यवस्थित सर्व नाव टाका. खाली मोबाईल नंबर दिला आहे, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा जो तुम्ही रेग्युलरमध्ये यूज करत आहात तो. कन्फर्म मोबाईल नंबरमध्ये परत तोच नंबर टाकायचा आहे जो वरती तुम्ही टाकला. अल्टरनेट नंबर सोडून द्या, काहीही प्रॉब्लेम नाही. ईमेल ID टाकायचं आहे @ आणि समोर तुमचं डोमेन निवडायचं जे डोमेन असेल ते. तर आपल्या @gmail.com आहे म्हणून हा डोमेन मी निवडून घेतो. कन्फर्म ईमेल ID मध्ये परत वरती जो ईमेल ID दिला आहे तो ईमेल ID टाका. सिक्युरिटी कोड दिला आहे, हा सिक्युरिटी कोड या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि सेव्ह नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. अशा पद्धतीने सर्व इन्फॉर्मेशन भरून घेतो आणि सेव्ह नेक्स्ट करतो. या ठिकाणी बघू शकता तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड जनरेट झालेला आहे. याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा फोटो काढून ठेवा, कुठेतरी लिहून ठेवा, तर नंतर तुम्हाला लॉग इनसाठी काम येईल. आता तुम्हाला फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करायचं, त्यासाठी या ठिकाणी गायडन्स दिलं त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघा तुमचा फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट हँड, राईट हँड डिक्लेरेशन यासाठी तुम्हाला गायडन्स देण्यात आलं. आता फोटोग्राफ तुमचा बघू शकता या ठिकाणी 20 ते 50 KB दरम्यान कलर फोटोग्राफ असावा, गॉगल वगैरे घातलेला नसावा अशा प्रकारे सांगण्यात येते. त्या पद्धतीने तुम्हाला तो अपलोड करायचा. आता या ठिकाणी चूज फाईलवरती करून एक तुम्हाला फोटो अपलोड करायचा आणि एक आणि लाईव्ह फोटो. लाईव्हसाठी तुम्ही हा QR कोड स्कॅन करून सुद्धा या ठिकाणी लाईव्ह फोटो अपलोड करू शकता. आता मी कॅप्चर फोटोवरती क्लिक करतो. तुमच्या PCचा कॅमेरा सुरू होईल, त्या ठिकाणी अलाववरती क्लिक करा. आता कॅमेरा सुरू झालेला आहे, व्यवस्थित चेहरा दिसतोय का बघा आणि अपलोडवरती क्लिक करा. बघा अशा पद्धतीने तुमचा हा फोटो सेव्ह झालेला आहे. आता एक तुम्हाला फोटो अपलोड करायचा, चूज फाईलवरती क्लिक करा. केल्यानंतर तुमच्या कम्प्युटरमध्ये जिथं फोटो असेल तो फोटो अपलोड करा. बघा दोन्हीसुद्धा एक फोटोग्राफ आणि लाईव्ह फोटो दोन्हीसुद्धा आपले अपलोड झालेले आहेत. आता आय कन्फर्म दॅटवरती क्लिक करा. खाली या स्कॅन सिग्नेचर आहे त्यावरती क्लिक करा. चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे. तुमची सिग्नेचर जिथे तुम्ही ठेवले असेल त्या ठिकाणी जायचं आणि तुमची सिग्नेचर अपलोड करायची. आय कन्फर्म दॅटवरती परत क्लिक करा आणि नेक्स्ट करायचं आहे. फोटो आणि सिग्नेचर दोन्हीसुद्धा आपले अपलोड झालेले आहेत. आता नेक्स्ट करतो. बघा आता बेसिक डिटेल्स द्यायची. बेसिक डिटेलमध्ये या ठिकाणी बघू शकता सर्वप्रथम तुम्हाला तुमची कॅटेगरी निवडायची. जनरल, EWS, OBC, SC, ST अशा पद्धतीने कॅटेगरी या ठिकाणी देण्यात आलेली. तर या ठिकाणी याला ओके करायचं आहे आणि कॅटेगरी सिलेक्ट करायची. तुमच्याकडे NCL असणं गरजेचं आहे जर तुम्ही OBC कॅटेगरी निवडली तर. नंतर बेंचमार्क डिसेबिलिटी जर तुम्ही अपंग असाल तर यस करा. कोणत्या टाईपमध्ये अपंग आहे ते द्यायचं आहे. नसेल अपंग तर डायरेक्ट या ऑप्शनला इथे नोवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर डायरेक्टली खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पर्याय दिसतो बघा,
डायरेक्ट अशा पद्धतीने तुम्ही खाली या. नंतर विचारलं आहे बघा, जर तुम्ही स्पेसिफाईड डिसेबिलिटी जर तुम्ही असाल, अपंगत्व स्पेशल तुम्हाला अपंगत्व असाल आणि जर तुम्हाला रायटर लावायचं असाल तर तुम्ही रायटरसुद्धा या ठिकाणी लावू शकता. त्यासाठी तुम्हाला यस करायचं. नसेल लावायचं तर तुम्ही या ठिकाणी नो करायचं. आपल्याला लावायचं नाही म्हणून मी या ठिकाणी नोवरती क्लिक करतो. खाली या. खाली आल्यानंतर या ठिकाणी आर यू चाइल्ड फॅमिली मेंबर ऑफ दोज डायड इन 1984 रेवड्स, म्हणजे 1984 दंगलीमध्ये तुमच्या फॅमिलीमधून कोणी डायड म्हणजेच मृत्यू वगैरे पावला आहे का असं विचारलं आहे. असेल तर यस, नसेल तर डायरेक्ट नो. नंतर रिलिजन तुमचं या ठिकाणी धर्म निवडायचा आहे. बुद्धिस्ट, हिंदू, मुस्लिम काय जो तुमचा धर्म असेल तो धर्म निवडा. नंतर खाली या. रिजनल मायनॉरिटी कमिटी म्हणजेच तुम्ही धार्मिक अल्पसंख्याक आहात का विचारलं असेल तर यस, नसेल तर नो. एक्स सर्व्हिसमॅन असेल तर यस, नसेल तर नो. नंतर डिसेबिलिटी एक्स सर्व्हिसमॅन तुम्ही जर असाल या ठिकाणी तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी निवडायचं. असेल तर यस, नसेल तर डायरेक्ट नो. नो करायचं. डायरेक्ट खाली या. खाली आल्यानंतर आर यू डिपेंडंट ऑफ द सर्व्हिसमॅन किल्ड इन ॲक्शन, जर स्वातंत्र्य सैनिकावर तुम्ही या ठिकाणी अवलंबून असाल, मृत्युमुखी पडलेला, तर यस करायचं. अन्यथा डायरेक्टली ऑप्शनला नो करायचं. खाली या. खाली आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता. आता या ठिकाणी तुम्हाला रिलॅक्सेशन घ्यायचं का, जर तुम्ही विधवा महिला असाल किंवा डायव्हर्स झालेली महिला असाल तर त्यांच्यासाठी या ठिकाणी तुम्हाला आरक्षण भेटतं. त्या आरक्षणाचा तुम्ही लाभ घेऊ इच्छिता असाल तर यस, नसेल तर नो. नंतर यायचं आहे हॅव यू ॲपियर फॉर द CWA किंवा CRP RRB ऑलरेडी, जर तुम्ही अगोदर या ठिकाणी यासाठी तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्ही यस करायचं आहे. नसेल तर डायरेक्टली या ठिकाणी नो करायचं. पण अर्ज नाही केला म्हणून मी या ठिकाणी नो करतो. परत खाली या. नॅशनॅलिटी या ठिकाणी आपली इंडियन सिलेक्ट करायची. नंतर स्टेट आपलं या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा. अशा पद्धतीने बेसिक इन्फॉर्मेशन तुम्ही इन्फॉर्मेशन भरत घ्या. बघा या पद्धतीने भरायची आहे. आता सेंटर ऑफ प्रिलिम एक्झाम, तुमची जी परीक्षा आहे पूर्व परीक्षेसाठी कोणतं सेंटर तुम्ही घेऊ इच्छिता ते सेंटर निवडा. नंतर बघा मेन्सची जी एक्झाम आहे त्यासाठी कोणतं सेंटर निवडू इच्छिता ते सेंटर निवडा. अशा पद्धतीने तुम्हाला सेंटर घ्यायचे आहेत. नंतर ID कार्डसाठी तुम्ही या ठिकाणी टिक करायचं. ID कार्ड तुमच्याकडे आहे का, तर आय कन्फर्म दॅट ID कार्ड यावरती क्लिक करा आणि सर्व माहिती तुमची ID कार्डवरील बरोबर पाहिजे. ID कार्ड म्हणून तुम्ही काय प्रूफ देऊ इच्छिता, पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड, काहीही प्रूफ तुम्ही देऊ शकता. नंतर ID प्रूफचा नंबर तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. ID प्रूफचा नंबर दिल्यानंतर या ठिकाणी पेपर लँग्वेज विचारली, इंग्लिश किंवा हिंदी, इंग्लिश किंवा मराठी, तुम्हाला जी कम्फर्टेबल लँग्वेज असेल ती तुम्ही निवडू शकता. तर मी इंग्लिश अँड हिंदी या ठिकाणी निवडून घेतो. तुम्हाला जी हवी असेल ती तुम्ही निवडू शकता. खाली या. पर्सनल डिटेल्स द्यायची, डेट ऑफ बर्थ द्या, दिनांक, महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये तुमची जन्मतारीख टाकायची. नंतर खाली आल्यानंतर जेंडर विचारलं आहे, मेल फिमेल, काय जे तुमचं जेंडर असेल ते जेंडर निवडा. नंतर तुमचा आधार कार्डचा नंबर टाकला तरी चालतो, नाही टाकला तरी चालतो. पॅन कार्डचा नंबर टाकला तरी चालतो, नाही टाकला तरी चालतो, कंपल्सरी नाही आहे. नंतर डू यू हॅव अ ट्विन्स ब्रदर किंवा जुळे भावंड बहिणी वगैरे असेल तर यस करा. त्यांचं जेंडर काय ते टाकायचं, त्यांचं नाव काय ते टाकायचं. नसेल तर डायरेक्ट नो करायचं. मॅरिटल स्टेटस खाली निवडायचं आहे. अनमॅरिड, मॅरिड, डायव्हर्स काय जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. नंतर खाली यायचं आहे फादर नेम, या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे. मदर नेम या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आईचं नाव टाकायचं आहे. नंतर जोडीदार असेल तर लग्न वगैरे झालं तर त्यांचंसुद्धा नाव टाकायचं, नसेल तर टाकण्याची गरज नाही. ॲड्रेस लाईन 1 कंपल्सरी टाकायचं जिथे स्टार मार्क करेल. नंतर आपलं महाराष्ट्र राज्य, तुमचा डिस्ट्रिक्ट, तुमचा पिनकोड टाकायचा आहे. हाच जर तुमचा कायमचा पत्ता असेल किंवा राहत असलेला पत्ता असेल तर बॉक्सला टिक करा. वरील ॲड्रेस ॲटोमॅटिकली खाली येईल. नंतर GST इनव्हॉइसिंग बिल तुम्ही कुठे घेऊ इच्छिता ते परमनंट ॲड्रेस किंवा करस्पॉन्ड ॲड्रेस कोणते ॲड्रेस निवडा. व्हॅलिडेट डिटेल्स करून सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता एज्युकेशन डिटेल्स आपल्याला या ठिकाणी द्यायचे. एज्युकेशनमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्या भागामध्ये चाललेलं आहे किंवा कोणत्या या ठिकाणी टाईपमध्ये झालेलं आहे ते द्यायचं आहे. मग तुमचं बॅचलर ऑफ सायन्स झालं आहे की BCom झालं आहे की BS झालं आहे, डिग्री झाली, काय जे झालं असेल तुमचं या ठिकाणी द्यायचं आहे. किंवा यामध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन नसेल तर तुम्ही या ठिकाणी अदर हा पर्याय निवडू शकता. या टाईपमध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन आलेलं नसेल तर आपलं आहे BA, या ठिकाणी मी BA निवडतो.
सब्जेक्ट स्पेशलायझेशन किंवा सब्जेक्ट कोणता होता तुमचा, ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट निवडा, डेट ऑफ पासिंग टाकायची, दिनांक, महिना आणि वर्ष, पर्सेंटेज किती आहे तुम्हाला ते पर्सेंटेज विथ पॉईंट्सही टाकायचे, समजा 92 आहे तर 92.00 या पद्धतीने तुम्हाला तुमचे पर्सेंटेज टाका, क्लास किंवा ग्रेड फर्स्ट सेकंड पास जे काय असेल ते निवडायचं आहे. नंतर पी जी झालेलं असेल त्याच पद्धतीने पी जी टाकू शकता, प्रोफेशनल क्वालिफिकेशन झालं असेल याच पद्धतीने ते सुद्धा टाकू शकता, ऑदर असेल काही ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. या पद्धतीने तुम्हाला तुमचे मार्क्स टाकायचे. नंतर विचारलं आहे डू यू हॅव अ कम्प्युटर नॉलेज, तुमच्याकडे कम्प्युटर नॉलेज आहे का विचारलं आहे. जर तुमच्याकडे कम्प्युटर नॉलेज असेल तर यस करा आणि खाली कोणता कोर्स केला आहे तुम्ही तो कोर्स टाकायचा आहे, जो असेल तो या ठिकाणी तुम्ही टाकायचं आहे. तर समजा MSCIT केली असेल तर यस करा आणि खाली बॉक्समध्ये डायरेक्ट MSCIT टाकून द्या. या पद्धतीने माहिती भरत घ्यायची. नंतर बघा लोकल लँग्वेज स्टँडर्ड 8 8वीपर्यंत तुम्हाला लोकल लँग्वेज होती का अशा प्रकारे विचारलं आहे. होती आपल्याला. तुम्हाला जी लोकल लँग्वेज असेल समजा तर आपल्याला मराठी म्हणून मी या ठिकाणी यस करतो आणि मराठीवरती या बॉक्समध्ये तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर परत खाली यायचं प्रेझेंटली वर्क, तुम्ही कुठे वर्क वगैरे करत आहात, काय एक्सपिरियन्स वगैरे असेल तर द्यायचं, नसेल तर डायरेक्ट वर्क या ठिकाणी नो करा. खाली या. खाली आल्यानंतर ऑदर एकचं डिटेल्स द्यायचे. तर ऑदर या ठिकाणी PETचं जी ट्रेनिंग असते प्री ट्रेनिंग ती तुम्ही घेऊ इच्छिता का अशा प्रकारे तुम्हाला विचारलं आहे. जर तुम्हाला घ्यायची असेल काही कॅटेगरीला ही घ्यावी लागते त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी यस करावं लागतं. मग SC असेल, ST असेल, OBC असेल या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. तर मी यस करतो. यस केल्यानंतर अशा पद्धतीनं तर तुम्हाला सेंटर ट्रेनिंगसाठी कोणतं निवडायचं आहे ते तुम्ही सेंटर या ठिकाणी निवडून घ्या. तर मी या ठिकाणी सेंटर निवडून घेतो. तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल ते सेंटर तुम्ही या ठिकाणी निवडून घ्या. निवडल्यानंतर अशा पद्धतीने खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर बघू शकता या ठिकाणी तुम्ही तुमच्याविरुद्ध काही कोर्ट FIR काही दाखल जर झाला असेल, कोर्ट कचेरी झाली असेल तर यस करायचं, अन्यथा नो करायचं. तर आपल्यावर कोणताही FIR नाही म्हणून मी नो. नंतर लँग्वेज नोनमध्ये तुम्हाला कोणकोणत्या लँग्वेज येतात त्या लँग्वेज सिलेक्ट करा. नंतर मग रीड, राईट अँड स्पीक, तुम्हाला लिहिता वाचता बोलता वगैरे येते का, बेसिक इन्फॉर्मेशन याला टिक करत घ्या आणि व्हॅलिडेट डिटेल्सवरती क्लिक करा. डिटेल व्हॅलिडेट करून सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुम्हाला बँकसाठी प्रेफरन्स द्यायचा आहे. कोणत्या बँकेत तुम्हाला अगोदर या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचा. मग रुरल असल्यामुळे या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ कोकण ग्रामीण बँक असेल अशा प्रकारे बँक तुम्हाला येतील त्यावरती टिक करून घ्यायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित बघून घ्या. तुम्ही टाकलेली सर्व इन्फॉर्मेशन बरोबर आहे का, तुमचं फोटो वगैरे व्यवस्थित निघला आहे का, तुमच्या फोटोचं बॅकग्राऊंड वगैरे व्यवस्थित आहे का. आय ॲग्रीवरती टिक करायचं आहे. नंतर आय कन्फर्म दॅट माय ID प्रूफ नेम सेम, तुमच्या नावात काही चूक वगैरे झाले तर या ठिकाणी थर्ड पर्याय निवडा आणि सर्व नाव व्यवस्थित असेल तर सेकंड पर्याय या बॉक्सला टिक करायचं. टिक केल्यानंतर या ठिकाणी कंप्लीट रजिस्ट्रेशन हा पर्याय दिसतो यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आर यू शुअर विचारेल तर ओके करा. परत या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आता या ठिकाणी बघू शकता तुम्हाला लेफ्ट थंब द्यायचं आहे, तुमच्या हाताचं डाव्या हाताचा अंगठा आणि एक डिक्लेरेशन. या ठिकाणी बघू शकता डिक्लेरेशन 50 ते 100 KB दरम्यान, डाव्या हाताचा अंगठा 20 ते 30 KB दरम्यान. याला मी झूम करून घेतो. बघा काय तुम्हाला डिक्लेरेशन स्वतःच्या हस्ताक्षरात लिहायचं आहे. आय नंतर तुमचं संपूर्ण नाव, हिअर बाय डिक्लेअर दॅट ऑल द इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इन द ॲप्लिकेशन फॉर्म इज करेक्ट, ट्रू अँड व्हॅलिड. आय विल प्रेझेंट द सपोर्टिंग डॉक्युमेंट्स ॲज अँड वेन रिक्वायर्ड. अशा पद्धतीने तुमच्या हस्ताक्षरात लिहायचं आणि सिग्नेचर करून त्या ठिकाणी त्याचा फोटो काढून अपलोड करायचा. या ठिकाणी JPG किंवा JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड करा. लेफ्ट थंब 20 ते 50 KB दरम्यान आणि हँडरायटन डिक्लेरेशन 50 ते 100 KB दरम्यान. दोन्हीसुद्धा प्रिव्ह्यू तुम्ही या ठिकाणी बघू शकता कोणते अपलोड झालेत, व्यवस्थित आहेत का, दिसतात का. नंतर खाली सिक्युरिटी पिन दिला आहे, हा सिक्युरिटी पिन या ठिकाणी टाकायचा आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पेमेंट दाखवलं जाईल. तुमचं पेमेंट या ठिकाणी चेकआउट करून घ्यायचं आणि सिक्युरिटी कोड दिला आहे तो सिक्युरिटी कोड टाकायचा. सिक्युरिटी कोड टाकल्यानंतर सबमिट करा. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, QR, वॉलेट कशानेही तुम्ही पेमेंट करू शकता. अशा पद्धतीने पेमेंट करायचं आणि फॉर्मची प्रिंट ही काढून घ्यायची. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ.
जय हिंद.